नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC परिसरात सिक्युरिटीचा व्यवसाय करायचा असेल तर खंडणी द्यावीच लागेल, अन्यथा जीवे मारून टाकण्याची धमकी देत 3 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका पक्षाच्या चाकण शहराध्यक्ष मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली. आरोपीकडून 11,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मसना उर्फ महेश सखाराम शिरोळे, वय वर्ष 28, राहणार मेदनकरवाडी चाकण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत शामराव बाबर, वय वर्ष 44, यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार श्रीकांत बाबर यांचा चाकण परिसरात सिक्युरिटीचा व्यवसाय आहे. 25 ते 29 जून दरम्यान आरोपी महेश शिरोळे याने बाबर तसेच त्यांच्या कंपनीचे सुपरवायझर संदीप कणसे यांना मोबाईलवरून वारंवार संपर्क साधत चाकणमध्ये माझी मोठी दहशत आहे, येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील, अन्यथा तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. सुरुवातीला त्याने 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर रक्कम कमी करत 8, 7 आणि अखेर 6 लाख रुपये देण्यास सांगितले. भीतीपोटी तक्रारदाराने 3 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र त्याचवेळी पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने आरोपीला पकडण्यासाठी विशेष सापळा रचला. यासाठी 500 रुपयांच्या 12 खऱ्या नोटा आणि चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडियाच्या 588 हुबेहूब दिसणाऱ्या डमी नोटांचा वापर करण्यात आला. 100 नोटांच्या 6 बंडलांमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवून 3 लाख रुपयांचे बनावट बंडल तयार करण्यात आले. ही रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून सुपरवायझरकडे देण्यात आली. ठरल्याप्रमाणे आळंदी पुणे रस्त्यावरील मॅगझिन चौकाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ आरोपी पैसे स्वीकारण्यासाठी आला. सुपरवायझरकडून पैशांची पिशवी स्वीकारताना दबा धरून बसलेल्या खंडणीविरोधी पथकाने त्याच्यावर झडप घालत रंगेहात अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने कारवाई करत एका तरुणाला 1 किलो 47 ग्रॅम गांजासह अटक केली. आरोपीकडून 52,350 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पवनकुमार संजय साह, वय वर्ष 20, सध्या राहणार खराबवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार सुपौल, बिहार, याच्या विरुद्ध दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आळंदी परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने अटक केली. आरोपींकडून 337 ग्रॅम गांजा आणि एक दुचाकी असा एकूण 76,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विनयदीप गंगाधर मानवते, वय वर्ष 29, सध्या राहणार शिंबळी, तालुका खेड, मूळ राहणार हिंगोली, आणि इस्माईल मकबूल पठाण, वय वर्ष 25, सध्या राहणार कुरुळी, तालुका खेड, मूळ राहणार सोलापूर, या दोघांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्गाचे खेड तालुक्याच्या मानगुटीवर बसलेले भूत काही केल्या उतरायचे नाव घेत नाही. त्यामुळे तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण तत्काळ थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. भारतीय रेल्वे बोर्डाकडून पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. खेड तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींची मागणी नसताना हा रेल्वे मार्ग खेड व हवेली तालुक्यातील नागरिकांवर लादला जात असल्याचा आरोप होत आहे. खेड तालुक्यात आता या मार्गाचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण होत असून खेड तालुक्यातील करंजविहिरे, कोरेगाव खुर्द, शेलू, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, चाकण, एकतानगर, कडाचीवाडी, रासे, भोसे, वडगाव खेणंद, राक्षेवाडी आदी गावातील बागायती जमिनी आधीच MIDC रिंग रोड आणि पुणे नाशिक महामार्गासाठी संपादित झालेली आहे. आता पुन्हा रेल्वेसाठी जमीन गेल्यास शेतकरी पूर्णतः भूमिहीन होईल, अशी या भागातील शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळेच या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण तत्काळ थांबवण्याची मागणी होत आहे. जुलै महिना सुरू झाल्यानंतर अखेर मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. खेड तालुक्यात गुरुवारी 2 जुलै रोजी दिवसभर मध्यम ते हलका संततधार पाऊस सुरू होता. तालुक्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिनाभर पावसाने दडी मारल्याने बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भात, भुईमूग आदी खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी पूर्वमशागत करून पावसाची प्रतीक्षा केली होती. मागील 4 दिवसांत सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानं आता पेरण्यांना वेग आला आहे. गुरुवारी सकाळपासून हलक्या सरी कोसळल्यानंतर अनेक भागात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या दमदार सरी येत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील 70% पेरण्या झाल्या आहेत, परंतु 2 दिवसांपासून पेरण्या आता खोळंबल्या आहेत. 2 दिवस झाले तरी पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पेरण्या करणे शक्य होत नाही. मात्र 2 दिवसांपूर्वी ज्यांनी पेरण्या केल्या ते शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. पेरण्या झालेल्या काही शेतकऱ्यांची उगवण चांगल्या प्रकारे झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सोयाबीन आणि आता हे किती गुंठे वावर आहे? किती 30 गुंठे. 30 गुंठेला किती लागते सोयाबीन बियाणे? 15 किलो. 15 किलो. आता काय दरवर्षी पेरताय का ह्याच वर्षी पेरताय? दरवर्षी. पुणे नाशिक रेल्वे प्रश्न राजकीय वादाने चिघळण्याची चिन्हे आहेत. या मार्गात सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप होतो आहे. या मार्गात बदल केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सरळ संगमनेर नारायणगाव चाकण पुणे असाच झाला पाहिजे. या भागातील औद्योगिक आणि कृषी व्यवस्थेच्या दृष्टीने तेच योग्य आहे. मात्र कोणाच्या तरी राजकीय सोयीसाठी त्यात बदल केला जात आहे काय असा प्रश्न सध्या निर्माण झालाय. त्यातच या भागातील लोकप्रतिनिधी आपल्या विचाराचे नसल्याने शासन या भागावर अन्याय करत असल्याची उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांची भावना झाली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी पक्षांतर केले तरच या भागातील प्रकल्प मार्गी लागतील अशी चर्चा सुरू झाली आहे. पुणे नाशिक मुंबई या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारा हा रेल्वे मार्ग आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने तो अत्यंत आवश्यक आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात त्याचे 50% भूसंपादन झाले आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करून हा प्रश्न आणि त्यातील अडचणी सोडवाव्यात अशी मागणी होत आहे. दरम्यान खासदार राजाभाऊ वाजे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पक्षांतर केल्यास हा रेल्वे मार्ग होईल अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे पक्षाला साथ दिल्याने पुणे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे पक्ष हा आणखी कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे. अहिर हे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून 4 वर्षांपासून कार्यरत होते. मात्र त्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्याकडे पक्षाची मोठी भिस्त पुढील काळात पाहायला मिळणार आहे. दरम्यान स्वतः पक्षाचे संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या खेड तालुक्यातील अमोल पवार यांच्यासारख्या कार्यकर्त्याची कौतुक केल्याची बाब समोर आली आहे. तरी ते पक्षाबरोबर आहे. ते विधानसभेला सुद्धा इच्छुक होते. खेडला बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली, त्यांनी बाबाजी काळ्यांचं काम. असे कार्यकर्ते दुर्मिळ असतात. असे कार्यकर्ते नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे समावेशन अनुकंपन नियुक्तीमुळे मूळ नगर परिषदेत समावेशन स्थायी निदेशमधील अटी शर्ती शिथिल करण्याबाबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांना लेखी पत्राने मागणी केली आहे. या भागातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे सेवेत समावेशन झाले पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना स्पष्ट केले. चाकण नगरपरिषद हद्दीतील शिवाजी विद्या मंदिर समोर अशा प्रकारे पाण्याचे डबके तयार झाले आहे. बाजारपेठ रस्त्यावर पावसाळी गटर असून देखील पाणी निचरा होत नाही. व्यावसायिक आणि नागरिक यामुळे त्रस्त झाले असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत आहेत. खेडच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसाने भीमा नदी प्रवाहित झाली आहे. या भागातील जनतेने या पाण्याचे गावागावात पूजन सुरू केल्याचे पश्चिम भागातील अखातुली येथील बाबूराव राजगुरव, कोहिंडे येथील दत्तामोहन, आकाश विरकर, आंबोली येथील खरवली येथील रामप्रसाद मिस्तरी आदींनी पुणे लाईव्हला कळवले आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनासमवेत प्रत्यक्ष स्थळांची पाहणी केली. यात्रा, बस स्टॉप, तात्पुरते टॉयलेट युनिट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन बारी, वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था तसेच पालखी मार्गावरील विविध ठिकाणांची बारकाईने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार काळे यांनी सांगितले की माऊलींच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक वारकरी हा आपल्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने संवेदनशीलतेने पार पाडावी. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था, स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृहे, दर्शन बारीतील शिस्तबद्ध नियोजन, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधा, तत्पर आरोग्य सेवा आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीस
उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदीचे पोलीस निरीक्षक भीमा नरके, पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. सर्व शासकीय यंत्रणांनी उर्वरित 2 दिवसात भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा पूर्ण कराव्यात असे आदेश प्रांताधिकारी अनिल धोंडे आणि आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी. आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री क्षेत्र आळंदी येथून संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन पूर्ण केले असून त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली देहू आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 पालखी सोहळ्याचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. दिनांक 8 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होऊन रात्री आळंदी गांधीवाडा येथे मुक्काम असणार आहे. दिनांक 9 जुलै रोजी आळंदी गांधीवाडा येथून पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. पालखी मार्ग आजोळघर, आळंदी नगर परिषद चौक, योगीराज चौक, देहू फाटा, सरोली फाटा, अलंकापुरम चौक, थोरल्या पादुका येथील 20वा मॅगझिन चौक येथील 20वा विठ्ठल रुक्मिणी चौक, दिघी बोपखेल फाटा मार्गे विश्रांतवाडी पुणे असा असणार आहे. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ राहणार असून सदर वेळी इतर वाहतूक देखील सुरळीत सुरू राहण्याकरिता व पालखी उत्सव दिंडी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता पालखी दिंडी मार्गावरील इतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असून 4 जुलै ते 8 जुलै दरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यंदा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे कुटुंबाला मिळालाय. याच बैलजोडीची फटाक्याच्या आतिषबाजीत, हलकीची वाद्यात, ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा 2026 निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी, भाविक व पर्यटक पंढरपूरकडे पायी प्रस्थान करण्यासाठी सालाबाद प्रमाणे संत नगरी श्री क्षेत्र आळंदी येथे दाखल होणार आहेत. या पालखी प्रस्थान सोहळ्याचं औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी नगर परिषद व आळंदीकर नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नदीच्या हवेली बाजू घाटावरील भव्य पसायदान मंच येथे दिनांक 6 जुलै ते 8 जुलै 2026 या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आळंदीतील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक आणि PMPML बसस्थानक दोन्ही ठिकाणी असुविधांचा डोंगर उभा राहिल्याने वारकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण स्थानिक परिसरात पाणी साचले असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. स्थानकात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वयोवृद्ध वारकऱ्यांना आणि महिलांना पाऊल टाकणेही अशक्य झाले. चिखलातून वाट काढताना अनेकांचे पाय घसरत आहेत. लाखो वारकऱ्यांची ये-जा असलेल्या या स्थानकात प्रवाशांना उभे राहण्यासाठी साधे पत्र्याचे शेडही उपलब्ध नाही. त्यामुळे भर पावसात वारकऱ्यांना भिजत उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान आळंदी एसटी स्टँड या ठिकाणी मुरुम टाकण्यास गुरुवारी सायंकाळी सुरुवात करण्यात आली असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर चौक या दरम्यानचा जलद वाहतूक सेवा BRT मार्ग काढून टाकून हा रस्ता खासगी वाहनांना खुला करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात झालेल्या पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला. त्यानंतर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. गुरुवारी हा BRT मार्ग आणि त्यावरील बसस्थानके काढण्यास सुरुवात झाली. आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असून यंदा श्रींच्या पालखी सोहळ्यात सुमारे 30 लाख रुपये खर्चून आळंदी देवस्थानच्या वतीने नवीन लक्षवेधी पालखी रथ आणण्यात येत आहे. रथ बांधणीचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पालखी रथाचे वजन पूर्वीच्या रथाच्या वजनापेक्षा सुमारे 1 टनने कमी असल्याने बैलजोडीस रथ ओढणे सुखकर आणि सहज होणार आहे. 4 ते 9 जुलै दरम्यान पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने आळंदीमध्ये लग्न सोहळे पार पडणार नाहीत आणि यामागचं कारण ठरत आहे ते म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा. पंढरीच्या दिशेनं पालखी प्रस्थान ठेवण्यास सज्ज झालेली असतानाच आता आळंदीमध्ये मोठ्या संख्येनं वैष्णवांचा मेळा जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे 4 ते 9 जुलै दरम्यान आळंदीमध्ये लग्न सोहळे पार पडणार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. आषाढी वारीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000चे अनुदान.
आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माध्यमांना दिली। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवसच उरले आहेत, त्यात पुन्हा इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे। इंद्रायणी नदीकाठच्या गावातील मैला मिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले आहे। यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे। गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी सायंकाळी आळंदी येथील सिद्धबेट जवळील बंधाऱ्याखालील नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले। इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र फेस तरंगत होता। या नदीपात्रातून नदीकाठच्या विविध गावांना पाणी पुरवठा होतं, त्यामुळे त्या नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून लाखो वारकरी भाविक आळंदीत दाखल होणार आहेत। आलेले लाखो भाविक पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करत असतात। जलप्रदूषणाच्या या पाण्यामुळे त्यांना त्वचारोगही होऊ शकतो। काही भाविक आचमनही करतात, त्यामुळे त्यांचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात। राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य कार्यक्रम अंतर्गत मौजे ओदर तालुका खेड येथील रामकृष्ण हरी शेतकरी बचत गट आणि कुळे खुर्द येथील भैरवनाथ कृषी विकास गट यांच्या सभासदांना कृषी विभागामार्फत भुईमुगाचे बियाणे व जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी प्राजक्ता वाघ यांनी दिली। रासेगावचे सुपुत्र जयेश मारुती शिंदे हे भारतीय सैन्य दलातून 24 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले। रासेगावातील त्यांच्या बालमित्रांनी स्वागतासाठी कार्यक्रमाचे नियोजन केले। ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।